नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खवा बासुंदी। झटपट होणारी अशी बासुंदी आहे। चला तर मग साहित्य बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा लिटर दूध, 2 चमचे खवा, 3-4 चमचे साखर आणि आवडीनुसार सुका मेवा, 1 चमचा वेलची पूड आणि 10-12 केशरच्या काड्या। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 3-4 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। यामुळे दूध कढईच्या तळाला चिटकत नाही। चमच्याने दूध एकसारखे ढवळून घ्यायचे आहे। दुधाला छान उकळी आलेली आहे। इथे आपण केशर घालून घेऊया। केशर छान मिक्स करून घ्यायचं आहे। केशरामुळे रंग आणि सुगंध दोन्ही छान येतो। आपण दुसऱ्या गॅसवर दूध आटवून घेऊया। दुसऱ्या गॅसवर ठेवून घेत आहे आणि पॅनमध्ये आपण इथे खवा परतून घेऊया। खवा आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। खव्यामुळे बासुंदी लवकर घट्ट होते आणि चवदार देखील। खवा छान परतून झालेला आहे। आपण याच पॅनमध्ये सुका मेवा देखील परतून घेऊया। सुका मेवा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे दोन्ही एकत्रित परतून घेऊया। हे छान परतून झालेले आहे। आपले दूध देखील छान आटवून झालेले आहे। यामध्ये आपण साखर घालून घेऊया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे। साखर छान मिक्स झालेली आहे। आता आपण यामध्ये परतून घेतलेला खवा आणि सुका मेवा घालून घेऊया। यामुळे बासुंदी लवकर घट्ट होते। खवा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। खवा आपला छान मिक्स झालेला आहे। आपली बासुंदी देखील छान तयार झालेली आहे। आपण रूम टेम्परेचरवर बासुंदी थंड करून घेऊया। त्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे। वेलची पूड छान मिक्स करून घ्यायची आहे आणि बासुंदी थंड करून घेऊया।
आपली बासुंदी छान रूम टेम्परेचरवर थंड झालेली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. सुंदर अशी आपली खवा बासुंदी तयार आहे. नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बासुंदीवर आपण सुक्या मेव्याचे काप घालून घेऊया. सुंदर अशी आपली बासुंदी तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.